आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बार्शीत दागिन्यांच्या लालसेपोटी वृद्धेचा खून, सरबतामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन हत्या, मृतदेहाची विल्हेवाट। बार्शी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दागिन्यांच्या लालसेपोटी एका 73 वर्षीय वृद्ध महिलेचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खून करण्यात आल्याचे समोर आले असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 446/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शशिकांत किसन वायकुळे वय वर्ष 64 राहणार उपळाई रोड बार्शी यांच्या चुलत बहिणी सौ गंगूबाई कालिदास गडदे वय वर्ष 73 राहणार हांडे गल्ली कचेरी रोड बार्शी यांना आरोपी चांगदेव गोवर्धन पाटील याने दागिन्यांच्या लालसेपोटी आपल्या घरी बोलावले। दिनांक 25 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने लिंबू सरबतामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून वृद्ध महिलेला दिल्या। सरबत पिल्यानंतर महिला बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्या नाकावर टॉवेल दाबून निर्दयीपणे खून केल्याचे तपासात समोर आले आहे। खून केल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका पिशवीत भरून आपल्या हुंदाई व्हाना MH20 CS8937 या कारच्या डिक्कीतून नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुंजीर करत असून आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। या घटनेमुळे बार्शी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, बार्शी।